जिल्ह्यात पैसे कधी मिळणार तुम्हाला ते देखील पाहायला मिळेल। त्याकरिता 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे येत आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे, कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेब यांनी खूप दिवसानंतर महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। 10वा 11वा हप्ता आता पूर्ण तयारी पाहायला मिळत आहे। मात्र आता पहिल्या टप्प्यात सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत, तो कोणत्या बँकेत हे पैसे सर्वात आधी जमा होणार आहेत ते तुम्हाला सांगणार आहे। आता फक्त व्हिडिओ लक्ष देऊ नका। जे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघतील त्यांना त्यांच्या जिल्ह्याची बातमी सविस्तर पाहायला मिळेल, कधी पैसे मिळतील, कोणत्या बँकेत येतील, तसेच एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याच्या हप्त्यासाठी काय करायची, लगेच मेचा पण हप्ता येऊन जाईल, सर्व काही माहिती आपण देणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जे चॅनलला सबस्क्राइब करतील त्यांना लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आता सविस्तर बातमी। तर आता इकडे बघू शकता जिल्ह्यांची यादी आलेली आहे। सर्वात आधी आपण जिल्ह्यांची नावे पाहूयात। तर बघू शकता महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे। आता सरकारने देखील काय सांगितले ते देखील तुम्हाला आधी सांगण्याचा प्रयत्न करतो। सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता काळजी करू नका, तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होऊन जातील। आता तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाहीये, सर्वांपर्यंत पैसे येण्यास आता सुरुवात होणार आहे, कारण डीबीटी प्रक्रिया आता सरकारने सुरू केलेली आहे। डीबीटी प्रक्रिया म्हणजे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे देण्यासाठी, म्हणजे जेवढी रक्कम पाठवली आहे ती रक्कम फक्त आणि फक्त 10 ते 15 मिनिटाच्या आत जमा होते। त्यासाठी आता डीबीटी प्रक्रिया सुरू झालेली आहे। काही जिल्ह्यासाठी डीबीटी प्रक्रिया सुरू केलेली असून ती पूर्ण होताच बऱ्याच जिल्ह्यामध्ये निधी हा बँक खात्यात जमा केला जाणार आहे। तर आता कोणत्या जिल्ह्यात पैसे सर्वात आधी येणार आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। त्यासोबत लगेचच गॅस सिलेंडरचे 830 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेला आहे। यामुळे लाडक्या बहिणींना चांगली खुशखबर आहे। आता 830 रुपये गॅस सिलेंडरचे ज्यांना पण मिळत नव्हती रक्कम त्यांना पण आता सरकार देणार आहे। सर्व अटी नियम रद्द केलेले आहेत। मात्र आता ते जर पैसे पाहिजे असतील तर 48 तासाच्या आत एक छोटंसं काम करायचं आहे। कोणतं काम आहे ते तुम्हाला सांगणार आहे। ते काम जर तुम्ही पूर्ण केलं तर 100% तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळून जातील। कोणतं काम करायचं आहे ते व्हिडिओच्या पुढे आपण सांगणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। तर आता सर्वात आधी खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता 3 विभागात कोणत्याही क्षणी पैशाचे मेसेज येणार आहेत। पैशाचे मेसेज मोबाईलवरती येतील। लगेच तुम्हाला मेसेज आला की तुम्ही बँकेत जाऊन ती रक्कम काढू शकता। तर आता काय माहिती आली तुम्हाला सांगतो। इकडे बघू शकता आता 3 विभागामध्ये, म्हणजे आता 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 3 विभागामध्ये कोणत्याही क्षणी पैशाचे मेसेज येणार आहेत। आता ती विभागाची नावे आपण पाहत आहोत। तुम्ही जर या विभागामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर म्हणजे, कारण आता एप्रिलचा हप्ता तर मिळणार, त्या हप्त्यासोबत मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम ही सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे। त्याची तयारी झालेली आहे। आता 17 जिल्ह्यामध्ये जे पैसे द्यायचे आहेत त्याचीच तयारी पूर्ण झालेली आहे। जेवढा काही निधी लागणार होता तो सरकारपर्यंत जमा झालेला आहे। आता फक्त डीबीटी प्रक्रिया जी सुरू आहे ती काही तासानंतर जशी हळूहळू पूर्ण होत जाईल तसे पैसे सोडण्यास सरकार देखील आता चालू करणार आहे। आता कोणते जिल्हे आहेत तुम्हाला सांगत आहे। इकडे बघू शकता आता जिल्ह्यांना मंजुरी मिळालेली असून आता जिल्ह्यांची यादी आलेली आहेत। तसेच बँकांची नावे जाहीर झालेली असून कोणत्या बँकेत पैसे मिळणार त्या देखील याद्या आलेल्या आहेत। त्या याद्या तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। शेवटपर्यंत पाहत चला। आता खुशखबर म्हणजे यामध्ये पहिला जिल्हा हा हिंगोली आहे। तुम्ही इकडे बघू शकता हा हिंगोली जिल्हा पात्र ठरलेला असून या हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। आता हिंगोली जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर म्हणजे आता लाडकी बहीण योजनेचा आता तुम्हाला एप्रिलचा हप्ता तर मिळणार, त्यासोबत मे महिन्याच्या हप्त्याची देखील पूर्ण तयारी झालेली आहे। म्हणजे दोन्ही महिन्याचे पैसे थेट बँक खात्यात येणार आहेत। तर याच हिंगोली जिल्ह्यामध्ये आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील सरकार देणार आहे। म्हणजे आता ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नव्हते अशा देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 830 रुपये येऊन जातील। आता एप्रिल व मे महिन्याच्या हप्त्याची पूर्ण तयारी झालेली असून आता जर पाहायला गेलं तर 2 कामे नक्की करा, नाहीतर तुम्हाला एप्रिलचा हप्ता भेटेल पण मेचा भेटणार नाही। जर तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासोबतच आता मे महिन्याचा हप्ता घ्यायचा असेल तर 2 कामे आहेत ती घर बसल्या मोबाईलवरतीच 2 मिनिटाच्या आत होऊन जातात। फक्त छोटंसं काम आहे, ते कोणतं काम आहे तुम्हाला सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, तुमचा खूप फायदा होणार आहे। ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे त्यांना सर्व योजनांचा लाभ मिळत असल्याचं देखील बहिणींनी सांगितलं आहे। तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सर्व योजनांचा लाभ मिळेल, पैसे देखील मिळून जातील, महिन्याला चांगली रक्कम तुम्हाला येऊन जाईल। आता हिंगोली जिल्हा झालं। आता पुढच्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे। पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहोत। तसेच इकडे बघू शकता सरकारने काय सांगितलं आहे। बहिणींनो तुम्ही चिंता करू नका, काळजी करू नका, पैसे आता टप्प्याटप्प्याने आम्ही देत आहोत। आता 17 जिल्हे वाटपास आम्ही मंजुरी दिलेली आहे। आता डीबीटी प्रक्रिया पूर्ण सुरू झालेली आहे। आता डीबीटी प्रक्रिया म्हणजे पैसे वाटपास आता विलंब होत नाहीये। ही प्रक्रिया म्हणजे आता पैसे वाटप हे कोणत्याही क्षणी येऊ शकते, कोणत्याही क्षणी मोबाईलवरती मेसेज येतील व तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील। त्यामुळे काळजी करायची नाहीये, चांगली रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। आता यादी आलेली असून यामध्ये बँकांची नावे दिलेली आहेत। आता
या बँकेत जर तुमचे खाते असेल तर कसलीच चिंता करू नका, तुम्हाला मेसेज येऊन जातील, पैसेही येऊन जातील। त्यासाठी आता 830 रुपये गॅस सिलेंडरचे देखील सरकार तुम्हाला देणार आहे, कारण गॅस सिलेंडरचे पैसे सर्वांना देण्याचं कारण म्हणजे आता अक्षय तृतीयेचा सण जवळ आलेला आहे, त्यामुळे गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये सरकार देण्यात असल्याची माहिती आता मिळत चाललेली आहे। मात्र गॅस सिलेंडरचे पैसे 100% मिळतील। एक छोटंसं काम करा 48 तासाच्या आत, ते तुम्हाला सर्व काही मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। सर्व योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यात 100% येणार आहेत। तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा। बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तुमचा जिल्हा जर कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्याची बातमी आपण देऊयात। तर पुढचे जिल्हे आपण पाहत आहोत, तिकडे बघू शकता। यादीत आलेल्या नावानुसार आता बऱ्याच जिल्ह्यांची नावे मंजूर करण्यात आलेली आहेत। तर यामध्ये आता सर्व जिल्ह्यांची नावे आता आपण पाहणार आहोत। तर यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो विदर्भातील आहे। विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे। जर नागपूरमध्ये तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर 3 आहेत। आता 3 कोणत्या? पहिली खुशखबर, गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहेत। त्या पाठोपाठ दुसरी खुशखबर म्हणजे एप्रिलचा 10वा हप्ता व मे महिन्याचा 11वा हप्ता याची पूर्ण तयारी राज्य सरकारने केलेली आहे। ही सर्व काही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल। हे सर्व पैसे तुम्हाला येऊन जातील, त्यामुळे काळजी करू नका। मात्र 10व्या हप्त्यासोबत एप्रिलचा जो 10वा हप्ता आहे तो तर मिळेल। मात्र त्यासोबत जर तुम्हाला मे महिन्याचे पैसे एप्रिलच्या हप्त्यासोबत पाहिजे असतील तर एक काम आत्ताच करून घ्या, मे महिन्याचे पैसे येतील। जर हे काम केलं नाही तर नंतर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मे महिन्यातच खूप उशिरा भेटू शकतो, कारण आत्ताच जर तुम्ही हे काम केलं तर आत्ताच पैसे मिळून जातील। त्यामुळे तुम्हाला पुढे चालून जास्त चिंता करण्याची गरज नाहीये। आता मे महिन्याचे पैसे सर्वात आधी जर पाहिजे असतील एप्रिलच्या हप्त्यासोबत, त्यासाठी कोणते काम करायचं आहे ते आपण सविस्तर पुढे पाहणारच आहोत। तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला। आता इकडे बघू शकता जिल्हे मंजूर आहेत। नागपूर या ठिकाणी देखील आता 1 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये ही चांगली रक्कम आता सरकार देणार आहे। बँक खात्यात आता हे पैसे मंजूर करण्यात आलेले असून डीबीटी प्रक्रिया सुरू झालेली आहे। नागपूर जिल्ह्यात जेवढा काही निधी कोट्यावधीचा वाटप करायचा होता तेवढा निधी सरकारपर्यंत आता जमा झालेला आहे। आता फक्त वाटपाचे आदेश येताच नागपूर येथील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता हे पैसे वर्ग केले जाणार आहेत। हा निधी वर्ग केला जाणार आहे। यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा आता मिळू शकतो, चांगली खुशखबर मिळू शकते असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये, कारण ही आनंदाची दिलासा देणारी बातमी आहे। आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटपाची तयारी झालेली आहे, त्या ठिकाणी पैसे सर्वात आधी पहिल्या टप्प्यात येणार आहेत, त्या देखील जिल्ह्यांची नावे सांगणार आहेत। त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी म्हणजे इकडे बघा, आता बरेच जिल्हे मंजूर झालेले आहेत। त्यापूर्वी अजित पवार यांनी एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे। त्या सूचनाचं पालन जर नाहीच झालं तर तुमचा हप्ता कायमचा बंद केला जाणार आहे। होय, आता तुम्ही जर पाहायला गेलं तर एक महत्त्वाची अपडेट आहे, ती पाहणं गरजेचं आहे। पुढे सांगतो। आता 4 बँकेमध्ये पैसे कोणत्याही क्षणी येतील। आता सर्वात आधी पैशाची मेसेज देखील येणार असल्याची माहिती मिळत आहे। आता कोणत्या बँका आहेत आपण पाहूयात। तर आता बघू शकता महत्त्वाची माहिती काय आलेली आहे। तसेच आता बँकांची नावे आपण पाहत आहोत। तर इकडे बघू शकता महत्त्वाची अपडेट म्हणजे आता सर्वात आधी ह्या 4 बँकेत पैसे आपल्याला पाहायला मिळणार आहेत। यामध्ये जर विचार केला तर आता सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे बऱ्याच ठिकाणी वाटपासाठी मंजुरी मिळालेली असून आता महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। मोबाईलवरती मेसेज येतील, पहिला हप्ता येईल, त्यानंतर दुसऱ्या हप्त्याची तयारी लगेच या जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहे। मात्र जिल्ह्यामध्ये आता दुसऱ्या हप्त्याची वाटपाची तयारी होईल। मात्र ज्यांनी एक काम करून ठेवलेले असेल त्यांना तो हप्ता मिळून जाईल आणि ज्यांनी ते काम केले नसेल त्यांना मे महिन्याचा हप्ता मे महिन्यातच मिळून जाईल। मात्र सर्वात आधी जर पाहायचं असेल तर 2 काम हे सरकारने दिलेले आहेत। आता ती तुम्हाला लगेच सांगतो, हे पूर्ण करून घ्या, कारण तुम्हाला आता चांगली खुशखबर मिळू शकते। सर्वात आधी म्हणजे जे आधार कार्ड, मोबाईल नंबर असतं ते असणं गरजेचं आहे। तुमच्याकडे आधार कार्ड आहे का नाही ते सांगा। जर आधार कार्ड असेल तर खुशखबर आहे, मे महिन्याच्या रकमेची तुम्हाला प्रतीक्षा देखील करायची गरज नाही। आता एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचे पैसे येऊन जातील, कारण आता एप्रिलच्या हप्त्यासाठी आता तुमची चिंता करण्याची गरज नाही। एप्रिलचा हप्ता टप्प्याटप्प्याने सुरू होत चाललेला आहे। पहिल्या टप्प्यात 17 जिल्हे पूर्ण होताच लगेच 18 जिल्हे, त्यानंतर राहिलेले जिल्हे असे वाटपे केले जाणार असून यामध्ये जर विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये तब्बल 46 लाख लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत। 46 लाख लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। या ठिकाणच्या सर्व बहिणीच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याची रक्कम व मे महिन्याची जी काय रक्कम असेल म्हणजे 10वा तसेच 11वा हप्ता हा वर्ग केला जाणार आहे। यामुळे लाडक्या बहिणींना चांगली खुशखबर मिळू शकते, चांगली दिलासा देणारी अपडेट म्हटलं तरी काय हरकत नाही। महत्त्वाकांक्षी निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे। राज्य सरकारने महत्त्वाची अपडेट आता दिलेली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही। महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। आता कोणते पुढचे जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे मिळून जातील ते जिल्हे आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी इकडे बघा, सर्वात आधी मे महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी कोणते काम करायचं आहे आपण ते पाहत आहोत।
आता आधार कार्ड असेल तर सर्वात आधी म्हणजे जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे. जर हे लिंक असेल तर काळजी नसावी, मात्र लिंक नसेल तर चेक करा. लिंक आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. हे आधार कार्ड तुम्ही मोबाईल नंबरशी लिंक केले की तुमचं एक काम होऊन जाईल. आता दुसरं एक असं छोटंसंच काम आहे, ते देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. अजून ते काम केलं की एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता तर मिळेल, मात्र एप्रिलचा हप्ता देखील सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा होईल. एप्रिलच्या हप्त्याचे पैसे देखील इतरांपेक्षा सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील. मात्र ते काम तुम्हाला नक्कीच करायचं आहे. पुढे पाहणारच आहोत. आता पुढचे जिल्हे आपण पाहूयात. तर इकडे बघू शकता आता राज्यातील सरकारने काय माहिती दिलेली आहे आपण ते पाहूयात. राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार पाहायला मिळत आहेत. त्यांनी मोठी गवाही दिलेली आहे. त्यांनी एक माहिती दिलेली असून त्यांनी सांगितलेलं आहे की योजनेसाठी 40 ते 45 हजार कोटी रुपयांचा जे आहे ती खर्च होत असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. एवढा खर्च आता सरकार करत असल्याचं त्यांनी देखील सांगितलेलं आहे. म्हणजे आता तुम्हाला देण्यासाठी सरकारने पूर्ण तयारी केलेली आहे. जेवढी काय 40 ते 45 हजार कोटींची जी काय रक्कम लागणार आहे ती सरकार आता तयार करत चाललेलं आहे. त्यासाठी कशी योजना आता आणता येईल, म्हणजे तेवढी रक्कम कशी सरकारकडे देखील जमा होत जाईल, अशा विविध काम आता सरकार राज्यामध्ये करत चाललेलं आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना काय बंद होणार नाहीये. जेवढी काय रक्कम वाटप करायची आहे तेवढी सरकारने आता तयारी केलेली असून आता कोणत्या क्षणी एप्रिल महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात सरकार देणार आहे. तसेच आता डीबीटीची प्रक्रिया सुरू होत असलेले जिल्हे आपण पाहणार आहोत, कारण त्या जिल्ह्यात आता पहिल्या टप्प्यात सर्वात आधी पैसे हे सरकार देणार आहे. तर यामध्ये पहिला जिल्हा तर पाहिलेला आहे, दुसरा जिल्हा पाहिला, आता तिसरा जिल्हा कोणता आहे ते आपण पाहूयात. तर इकडे बघू शकता पुढील जिल्हा म्हणजे तो आपल्याला मराठवाड्यातील जालना जिल्हा पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या थेट बँक खात्यामध्ये सरकारकडून हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत. तुमच्यासाठी खुशखबर म्हणजे आता थेट तुम्हाला लाभ मिळणार असून तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये एप्रिलच्या 10व्या हप्त्याचे पैसे कोणत्याही क्षणी येऊन जातील. 10वा हप्ता तुम्हाला येऊन जाईल. काळजी करू नका. आता प्रतीक्षा सोडून द्या, कारण आता कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार आहे. तुम्हाला रक्कम जी काय पाहिजे असेल ती आता सरकारच्या मार्फत देण्यात येईल. तसेच दुसरे बघू शकता आता 11वा हप्ता देखील मे महिन्याचा आता येणार आहे. 11वा हप्ता जर विचार केला तर 11व्या हप्त्याची देखील रक्कम ही तुमच्या बँक खात्यात येणार असून तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे. आता या ठिकाणच्या जिल्ह्याचा विचार केला म्हणजे जालना जिल्ह्याचा विचार केला तर 1 लाखांपेक्षा अधिक महिला आहेत. 1.5 लाखांच्या पुढे महिलांची संख्या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्रता असल्याची पाहायला मिळत आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे, चांगली खुशखबर मिळणार आहे. या ठिकाणी देखील आता गॅस सिलेंडरचा देखील हप्ता सरकारच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे. जे काही गॅस सिलेंडरचे पैसे राहतात ते देखील सरकार देणार आहे. 830 रुपये गॅस सिलेंडरचे राज्यातील सर्व बहिणींना मिळून जातील. मात्र त्यासाठी छोटंसं काम करा. अक्षय तृतीयेच्या सणाच्या मुहूर्तामुळे हे पैसे देण्यात येणार आहेत. मात्र कोणतं काम करायचं आहे ते आपण माहिती तुम्हाला देणार आहोत. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, जेणेकरून सर्वची सर्व तुम्हाला माहिती समजून जाईल. सर्वची सर्व काही जी अपडेट असेल ती तुम्हाला कळून जाईल. तर आता बघू शकता पुढचा जिल्हा देखील आपण सांगणार आहोत. आता जालना जिल्हा झाला. याही ठिकाणी जेवढी काही रक्कम वाटप करायची आहे तेवढी रक्कम आता सरकारने वाटपासाठी तयारी केलेली आहे. वाटपासाठी पूर्ण तयारी झालेली असून ही रक्कम आता महिलांच्या थेट बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे. आता पुढे पाहूयात. आता खुशखबर म्हणजे या ठिकाणी एक महत्त्वाची अपडेट सरकारने दिलेली आहे. आता 3 विभागामध्ये पैसे वाटपाची मंजुरी मिळाली असून आता 3 विभागाची डीबीटी प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आलेली आहे. सर्वात आधी कोणत्या क्षणी मेसेज या 3 विभागामध्ये येणार आहेत. आता ते 3 विभाग आपण पाहणार आहोत. यामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आता 4 पेक्षा अधिक विभाग पाहायला मिळत आहेत. मात्र यातील आता 3 विभाग सरकारने जाहीर केलेले आहेत. या 3 विभागामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्या बँक खात्यात आता सर्वात अगोदर एप्रिलचा 10वा हप्ता वर्ग केला जाणार आहे व तुमच्यासाठी एक खुशखबर म्हणजे त्यासोबतच एक 11वा हप्ता देखील लाडक्या बहिणींना आता सरकारकडून देण्याचा निर्णय पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही आता या विभागामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कोणता विभाग आहे तुम्हाला लगेच सांगतो. तर इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर पहिला विभाग आहे नाशिक. जर तुम्ही या विभागामध्ये राहत असाल तर नाशिक जिल्ह्यातील खुशखबर आहे. नाशिक विभागामध्ये बहुतांश जिल्हे पाहायला मिळत आहेत. या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात अगोदर पहिला टप्पा दिला जाईल. या विभागामध्ये सर्वात महत्त्वाची खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात रक्कम ही सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहे. सरकारकडून थेट पैसे हे आता वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील देखील तसेच नाशिक विभागातील सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाही. महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच पुढचा विभाग तुम्हाला सांगत आहे. पुढचा विभाग आहे नागपूर. नागपूर विभागामध्ये जरी तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. या नागपूर विभागामध्ये थेट रक्कम ही वाटप सरकारकडून करण्यात येणार आहे. थेट रक्कम ही वाटपाचे आदेश आता मिळत चाललेले आहेत. त्यामुळे नागपूर विभागात देखील राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची
बातमी आहे. आता पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते विभाग आहेत, तसंच मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी मिळवण्यासाठी अजून कोणते काम करावं लागते का नाही, त्याबाबतचा अजून माहिती संदर्भात व्हिडिओ येत आहे. तो व्हिडिओ काही तासातच चॅनेलवरती येईल. त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका, तरच तो व्हिडिओ पाहायला मिळेल. तसेच व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे. तुमच्या जिल्ह्याची अपडेट सर्वात आधी आपण देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत. धन्यवाद.